अतिशय सुंदर आणि प्राचीन असं मंदिर, ज्याला अतिशय जागृत असं मानलं जातंय. आणि मंडळी इथे ना वर्षानुवर्ष नुसती गर्दीच गर्दी असते बघा. आता तुम्ही बघा इकडे परत हा अतिशय जुने म्हणजे काय चाललंय इथं? मेलो सांगितलेलं की नाही इथं व्हिडिओ शूटिंग करायला नको, बस इथं मार खायला लावते. काय नाही. बघत होतो मी अंधा आहे, मला ऐकू येत नाही. बाबा हिला विचारा. पावळट दादा, आम्ही ते फक्त इथं मंदिराचं ना शूटिंग करत होतो. शूटिंग ते व्लॉग माहिती ना तुम्हाला? व्लॉग शूटिंगला अलाउड नाही आहे. शूटिंग नाही, व्हिडिओ करत होतो. तुमचं जे काय असेल ते आवाराच्या बाहेर. चला निघा. तुमचा फोटो घेऊ तुमचा. चला निघा. चला फोटो घेऊ. चला. हाय बोल ना. काय आई अगं असं कसं झालं? पण मी आलोच. आईला असली माणसं आमच्याच नशिबात कसली पडतात काय माहित. परत कॅमेरा ठीक आहे ना? हाय हाय हाय. कुठे गेला तो भला माणूस? गेला काय? थँक्यू. दादा गाडी काढ, असं काढतो. धैर्य थांबा. धैर्य थांबा. धैर्य धैर्य धैर्य. अहो तुम्ही तरी दरवाजा उघडा. काय माणसं आहेत.
करशील करशील घरातल्यांचा विचार करशील या घराचा विचार करशील का तू करशील का घरातल्यांचा विचार करशील घरातल्यांचा विचार करशील या घराचा विचार करशील हा तर मग तू माझ्या जवळ येऊ नको बाळा नाहीतरी तुला पण घरात घेणार नाही आई 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 मला नाही निदान माझ्या अथर्वला तरी घरात घ्याव माझी शिक्षा त्याला देऊ नका मी भीक मागते तुमच्या समोर आई आई बरं सावी डॉक्टरांनी सांगितले आता हाताची अजिबात हालचाल करायची नाही कळलं त्यामुळे तुला काहीही लागलं ना तर आम्हाला सांगायचं काय वहिनी सॉरी सॉरी का ग हे माझ्यामुळं तुमचा ओटी भरण्याचा कार्यक्रम अगं सावी काही काय बोलते ग तुझ्यामुळं काय आणि तू काय मुद्दामून केलेस का चुकून झालंय अगं हे बघ कार्यक्रमाचं काय ग तू कधी पण होईल पण तुझ्याकडे बघ की तुला किती लागलंय अगं सावी गप्पा काय मारत बसलीस तू आराम कर ना डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना सावी काय झालं तुम्हाला तुम्ही ठीक आहात ना आणि अहो जरा नीट बघून चालायचं की अशा कशा पडल्यात बरं धैर्य अहो ठीक आहे मी काही नाही झालं एवढं हो अशा कशा ठीक आहेत केवढं लागलंय तुम्हाला अहो एवढंच आहे त्याच्यात होईल मी बरी लवकर काही नाही झालं तुम्ही टेन्शन घेऊ नका टेन्शन कसं नाही घेणार सावी बघा की चला आपण दवाखान्यात जाऊ सॉरी 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 खरंच सॉरी सो सॉरी सावी डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात ग घे बरं आणि आराम कर वहिनी अहो कशाला गोळ्या वगैरे कशाला म्हणजे सावी गोळ्या नाही घेतल्या तर आराम कसा वाटेल बरं धैर्य अहो मला कुठं काय झालंय मी बरीच आहे की मी अजिबात ऐकणार नाहीये तुमचं वहिनी आणा तुम्ही इकडं आणा इकडं गोळ्या घ्यायच्या आणि आराम करायचा नीट हे घ्या 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 लवकर आणि आराम करायचा आणि आता असं अजिबात बसून राहायचं नाही आराम करायचा नीट चल चला सांभाळून आराम करा आणि काही लागलं ना तर मी इथंच आहे धैर्य मला बोलायचं तुझ्याशी येतोस मलाही बोलायचंच आहे तुझ्याशी चल
तुम्ही आराम करा. आलोच. सावी आराम करा. आई अथर्व ये बाळा आत ये. हातपाय तोंड धुवून घे, मी तुला खायला देते. हा जा बाळा जा, हातपाय तोंड धुवून घे आणि खाऊन घे. हा मला या घरात जागा नाही ते नाही, तू तरी जा. दीपा, पोरासमोर उगीच नाटक करू नकोस. घाबरायलाय तो, दिसत नाही तुला? स्वतःच्या पोराची पण काळजी नाही. सॉरी आई. अहो त्याला घाबरायसाठी नाही, पण त्याला सुद्धा कळू दे की मला कशी वागवतात ते. हे बाय तू. आई माझ्याकडनं चूक झाली, आता तुम्ही तरी काय करणार आहे सांगा बरं. सॉरी किंवा आई, आता झाली चूक, काय करू? तुमच्या पायावर नाक घासू का? तसंच करते, थांबा. आई चूक झाली माझी, डोकं आपटून घेते मी. झाली चूक झाली. नको अथर्व, माझ्या चुकीची शिक्षा आहे. चूक झाली माझी, चूक झाली माझी, चूक झाली. दीपा, बास झाला तमाशा. दीपा चल आत ये. चल बा. धैर्य. सावी एकटीच कशी आली घरी? मी तुला सांगितलं होतं. आई आधी मला एक सांगा, ते तेल तिथं कुणी सांडलं? कुणाचा हलगर्जीपणा होता तो? सावी पडल्या ते जिन्यावरून. एवढं साधं कळत नाही की जर जिन्यावर तेल सांडलंय तर ते लगेच पुसून घेतलं पाहिजे. एवढा कॉमन सेन्स नाहीये. काहीतरी विचारतोय मी, बोला. वहिनी थांबा. अहो किती छान दिसताय तुम्ही, पण ना एका गोष्टीची कमी आहे. नशीब मीच पडली.
नाहीतर माझ्याऐवजी दुसरं कुणीतरी पडलं असतं तर? कुणीतरी म्हणजे नीता वहिनीच पडल्या असतं तर? खरं ते तेल तिथं कसं काय पडलं? आणि पडलं तर कुणी पुसलं कसं नाही? ती नीता वहिनी पडायला पाहिजे म्हणून ते तेल मुद्दाम कुणीतरी तिथं पाडलं. आपल्या घरात अजून दुसरा कोण असतोय? कोण कोण हलगर्जीपणा करतो? ही अवंती. काम असणार आहे. मी पाहिलं होतं ना, समय घेऊन नाचवत येत होते तिकडनं. नाही आई, मी नाही सांडलो होते. मी समय आणल्या खरं, पण मी तेल नाही सांडलाय. तुझा धानरटपणा सगळ्यांनाच माहितीये घरातला. एक काम धड जमत नाही तुला. तू सांडला असणार आहेस ते. नाही आहे, मी खरंच नाही सांडलो होते. आणि त्या समयात तर मग काय? हा, तू नाही सांडलं? मग बाहेरचं कोणीतरी येऊन मुद्दाम तिथे सांडून गेले की काय? एकतर चुका करायच्या आणि वर उलट बोलायचं. आई शपथ, मी देते. बस झाले तुमचे ब्लेम गेम. आता तरी हे असं मूर्खासारखं वागणं बंद करा. आज जी चूक झालीये ती किती महागात पडलीये याचा अंदाज सुद्धा नाहीये तुम्हाला. सावी जिन्यावरनं पडल्या, त्यांचं नशीब चांगलं म्हणून हातावर निभावलं, नाहीतर त्यांना काही झालं असतं तर? हे सगळं जर असं काय असेल ना, तर याचा अर्थ नीता वहिनी आणि त्यांचं बाळ अजून पण सेफ नाहीये. पण शपथ, मला हे धैर्यानं सांगितलंच पाहिजे. जरा तरी काही वाटू द्या तुम्हाला. बरं, एकीकडनं तेल सांडलं तर ते दुसरं कुणाला दिसलं नाही का? लक्षात ठेव, ह्या घरात जर माझ्या बायकोला काही त्रास झाला तर मी काय करीन माझा मला सुद्धा अंदाज नाहीये. कुणाची झाईगाई करणार नाही मी. हीरा,
इरा, अगं इरा, अगं काय झालं, बोलशील की नाही? इरा, ही कुठे होती? काय विचारते? इरा कुठे होती? या घरामध्ये नक्की काय चाललंय कोणी सांगणार आहे का मला? कुठे होती ती? मी तुला विचारते, इरा कुठे होती? तिलाच जाऊन विचार. तिला जाऊन विचार? हे काय उत्तर झालं? धैर्य, धैर्य ऐक माझं, धैर्य. अरे ऐकून तरी घे. भाऊ, मी तिला घरात घेतलंय खरं, पण आजपासून तिचा आणि माझा संबंध संपला. मला हिच्याशी एक शब्द पण बोलायची इच्छा नाही. खरं म्हणजे आजपर्यंत ती जी काय वागत आली की नाही, आपण जरा त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आलो. आज फरक पडाल, उद्या फरक पडाल, पण आज ती जे काय वागली त्याच्यामुळे मला पण तिच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. आओ, तुम्ही तरी सांगा की आईना निभावलं. काय सांगू? त्यांचं काय चुकतंय म्हणून सांगू? तर मला तुझं पटतंय म्हणून सांगू? आज कळस काटलायस दीपे. खरं तर मला पण तुझ्या बरोबर बोलायची इच्छा नाही. आई, आई, आई प्लीज असं करू नका. आई, आई प्लीज माझं ऐकून घ्या. आई, 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 भाऊ, 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 हो ऐका की. आओ, आ, नसल बोलायचं ना, नका बोलू. मला नाही काय फरक पडत. ह्या सगळ्यांना मनवण्यापेक्षा ना मी माझ्या प्लॅनवर कॉन्सन्ट्रेशन कर. काय पण करून मला हे पॉलिसीचे पैसे मिळवायचे. त्याच्याकडे काय बघतेस? काय ग, हे सगळे उद्योग करायला तुझं सुचत तरी कसं? तुला माहिती तू हे जे काही केलंस ना त्याच्यामुळे इथे किती प्रॉब्लेम झालेत माहिती तुला? हो पण आता मी बस. आता एक शब्द बोललीस ना तर मुस्कट थोडी परत. बाप येऊ दे आता, तोच तुला सरळ करेल. आणि निघ, निघ माझ्या समोर ना, नाहीतर ना निघ.
तू थांब. तुला जायला नाही सांगितलं मी. तुझं काय चाललंय? काय चाललंय तुझं? तू काय प्रेमात वगैरे पडलास की काय त्या पोरीच्या? तू आल्यापासून मी बघते तू जे काय वागतोयस त्याचा अर्थ काय काढायचा. ती पोरगी आपल्या बरोबर, तुझ्या बरोबर, माझ्या बरोबर, आपल्या मुजुमदारांबरोबर कशी वागले विसरलास का? तिने केलेले अपमान विसरलास का? अरे ती पोरगी जिन्यावरनं खाली काय पडली तर तुझा आवाज भरून आला का? कशामुळे? एवढा त्रास झालाय तुला? कशामुळे? आई, माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. मी तुला बजावलं होतं ना, त्या थेरड्याची नाक खूप पोचलेली आहे म्हणून. तिला बाहेर घेऊन जाताना थोडा विचार कर, तिच्यामध्ये गुंतू नकोस म्हणाले होते ना. लक्ष्मीचा आदर करायला शिका. आणि हाच फरक आहे तुमच्यावर केलेल्या संस्कारांमध्ये आणि भाऊंनी आमच्यावर केलेल्या संस्कारांमध्ये. बरं झालं तुम्ही थांबवलं, नाहीतर मला पण थांबवता येतं. लक्ष्मीचा आदर करायला शिका. आणि हाच फरक आहे तुमच्यावर केलेल्या संस्कारांमध्ये आणि भाऊंनी आमच्यावर केलेल्या संस्कारांमध्ये. इम्पॉसिबल. हा धैर्य मुजुमदार त्या पोरीच्या प्रेमात शक्यच नाही. आई, मी काय करतोय, कशासाठी करतोय हे मला चांगलंच माहिती आहे. माझं फक्त एकच ध्येय आहे, त्या सावीला आणि त्या थेरड्या भाऊला अद्दल घडवणं. पास. त्यामुळे तू जो विचार करतेस नाही तो तुझ्या मनातनं काढून टाक. मग तू आल्यापासून जे काही वागलायस याचा अर्थ काय? आई, अगं तूच तर म्हणली होतीस ना की जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत त्या पोरीला खुश ठेवायचं. ती आपल्या हातातून निसटता कामा नाही. मग तिला खुश ठेवणं तिच्या नवऱ्याचं काम होतं, जे त्यानं केलंय. आई, मुलगा आहे मी तुझा, तुझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये मी. आपण जसं ठरवलंय सगळं तसंच होणार. आई, माझं कौतुक करायच्या अजून खूप साऱ्या संध्या देणार आहे मी तुला. जेव्हा तो भाऊ आणि त्याची ती नात सावी
तुझ्या पायात असतील ना, फक्त तेव्हाच माझं तू कौतुक कर. सावी, काय ग? ये, बरं वाटतंय ना ग तुला? हात बरा आहे ना? हा, सावी, सावी, काय झालं? काही बोलायचंय का? हा, काय करू? बोलू का? अवंती वहिनी, मला ना सारखी राहून राहून एक शंका येते बघा. मला शंका? कसली शंका? मला सांगा, नीता वहिनींच्या चोरोटीचा कार्यक्रम असा अचानक कसं काय ठरला? अचानक म्हणजे हा, त्या दिवशी भास्कर भाऊजी आईंना म्हणाले की नीताची हाऊस मौज करायची म्हणून. म्हणजे भास्कर भाऊजींनी प्लॅन केला होता, पण पितृपक्षात तर कुठलंच शुभ कार्य करत नाही. मग कार्यक्रम कसा काय ठेवला? ते पण मी आणि धैर्य घरात नसताना. वहिनी, मला हा योगायोग वाटतच नाहीये बघा. म्हणजे म्हणजे बघा की, आम्ही नसताना कार्यक्रम ठेवला आणि नेमकं बरोबर तेव्हाच जिन्यात तेल सांडलं. हो, माझ्या जागी जर नीता वहिनी पाय घसरून पडला असता तर? मला तर विचार करूनच धडके भरते. हो ना. आणि सावित, त्या समया मला भास्कर भाऊजींनी दिल्या होत्या खाली घेऊन जा म्हणून, आणि आई हात मारतायत असंही सांगितलं होतं. पण आई शपथ खरं सांगते सावित, मी समया व्यवस्थित खाली घेऊन आले होते. मी अजिबात तेल नाही सांडलं ग. वहिनी, मला कळतंय. मला तेच म्हणायचंय की मला वाटतंय हे सगळं भास्कर भाऊजींनी मुद्दाम केलं. त्यांनी अजूनही बाळाला स्वीकारलं नाहीये. जी गोष्ट त्यांना सरळ मार्गाने करता येत नाहीये, ती अशी ती आड मार्गाने करायचं बघताय. अरे बापरे, तसं असेल तर मग मला तर टेन्शन येत आहे आता सावी. मला नीताची काळजी वाटायला लागली. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. हो,